ज्यांनी शरद पवारांचं आत्मचरित्र वाचलं आहे, वाचून या. लोक माझे सांगाती, त्यात ब्लॅक अँड व्हाईट आहे त्याच्यामध्ये. पवारांनीच गौतम अडाणीला एक तरुण उद्योजक म्हणून घडवलं. आता असं आहे की त्या उद्योगपतीला किंवा ज्या तरुणाला एखाद्या नेत्यानं त्याची जडणघडण केली असेल तर त्याच्याशी त्या नेत्याशी त्याचे कौटुंबिक संबंध निर्माण होतातच. तसे ते असतील तर त्याच्यामध्ये आक्षेप घेण्याचं मला कारण वाटत नाही. गौतम अडाणी यांची आमची मुंबईच्या संदर्भात नैतिक लढाई सुरूच राहील. तो संघर्ष रस्त्यावरती सुद्धा येऊ शकतो आणि आम्ही आमची लढाई थांबवणार नाही. ज्या पद्धतीनं मुंबईचा घास गिळण्याचा प्रयत्न अडाणीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष करतोय, आम्ही त्याच्याविरुद्ध आमचा लढा कायम ठेवू. त्याच्यामध्ये कोणी येतील ते येतील, आलात तर तुमच्यासोबत, नाहीतर तुमच्याशिवाय. ज्यांना मुंबईविषयी प्रेम आहे, मराठी माणसाविषयी प्रेम आहे, ते गौतम अडाणीच्या या राक्षसी वृत्तीला विरोध करतात. हा विषय अनेकदा झालेला आहे. आमच्या अनेक आंदोलनात ते सहभागी झालेत. त्यांचे लोक धारावीच्या आंदोलनात ते आलेले आहेत. आम्ही आमचं काम करत असतो. ज्यांना यायचं आहे ते येतील. आमची लढाई मुंबईची. ज्यांना मुंबई महाराष्ट्रात राहावी असं वाटत असेल ते सर्व घटक येतील. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर येतील, कम्युनिस्ट येतील, आलेलेच आहेत. शेतकरी कामगार पक्ष आलेला आहे, काँग्रेस पक्ष आलेला आहे. अजून कोण पाहिजे? भारतीय जनता पक्ष अडाणींचा आणि व्यापाऱ्यांचा मिंधा पक्ष आहे. ते येणार नाहीत. त्यांचं राजकारण थैलीचं राजकारण आहे. इथून थैल्या उचलायच्या आणि दिल्लीत नेऊन द्यायच्या, याच्या पलीकडे त्यांचं काम नाही. मग त्याचा आपल्याला आनंद पाहिजे की आपला एक मराठा स्ट्रॉंग मॅन गौतम अडाणीचा मेंटॉर आहे, याचा आनंद वाटला पाहिजे आपल्याला. हां, ते गौतम अडाणींना मोदींना मेंटॉर म्हणत नाहीत, पवार साहेबांना मानतायत. मतभेदा पलीकडे जाऊन याकडे तुम्ही पाहायला पाहिजे की पहा